धनगर समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही असं जाहीर वक्तव्य करणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीला उपस्थिती लावत आपल्याच भूमिकेला हरताळ फासलाय। भीमगर्जनेनंतर पंकजा मुंडेंची मंत्रालयात हजेरी। धनगर समाजाच्या नेत्यांनी पंकजा मुंडेंना अडवलं। पंकजा मुंडेंना विचारला जाब। आम्ही परत सत्ता पराक्रम करणार आहोत, तुमच्या आशीर्वादावर करणार आहोत। मला माहित नाही ते बसलेले लोक काय करतील, पण मला विश्वास आहे की धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयामध्ये आम्ही प्रवेश करू शकणार। नांदेडमधल्या याच सभेत धनगर समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोवर मंत्रालयाची पायरी चढणार नाही अशी भीमगर्जना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती। त्यानंतर उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाटही केला, पण ही गर्जना करून 2 दिवसही उलटले नाहीत तोच पंकजा मुंडेंनी मंत्रालयातल्या बैठकीला उपस्थिती लावली। पण मंत्रालयात येताच धनगर समाजाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडे यांची वाट अडवली आणि त्यांना जाब विचारला। त्यांनी दिलेला शब्द आहे, भाजपने दिलेला शब्द आहे, परंतु आता टाळतायत। टीचा अहवाल येऊन सुद्धा 4 महिने झालेत। याचा अर्थ धनगराच्या मतावर राज्यकारभारात यायचं मुख्यमंत्र्यांनी स्वतः कबूल केलेले आहे की मी धनगराच्या मतामुळे मुख्यमंत्री झालो। आता त्यांना सत्तेतून खेचावं लागेल, याच्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही। तर दुसरीकडे आपण असं वक्तव्य कधी केलंच नव्हतं असा दावा पंकजा मुंडेंनी केलाय। इतकंच नाही तर आपली वाट अडवणारे वडकुते पाटील यांनी स्टंटबाजी केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आमदार वडकुतेंनी अडवलं, खरं तर त्यांना अडवायला पाहिजे ज्यांनी 70 वर्ष या समाजामध्ये लोकांना आमदारक्या वाटल्या, खासदारक्या वाटल्या आणि त्यांना धनगर समाजाची मतं लाटण्याचा प्रयत्न केला, पण धनगर समाजाकडे ढुंकूनही बघितलं नाही। त्यामुळे त्यांनी जे अडवलं तो एक स्टंट होता। त्या स्टंटला मी त्यांना प्रतिसादही दिला। परत एकदा हेच सांगते की धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही परत पुढच्या सत्तेमध्ये मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही, हे मी माझं वाक्य मी त्याच्यावर ठाम। ग्रामीण भागातले लोक नेत्यांना आयकॉन मानत असतात, पण हेच नेते जर आपल्याच भूमिकेवरून घुमजाव करू लागले तर लोकांनी विश्वास तरी कुणावर ठेवायचा हाच खरा सवाल आहे। तुषार रुपनवर, साम टीव्ही, मुंबई।